सिरोच्या परिसरातील गंगापुत्र भोई समाजाच्या अशा एका पवित्र परंपरेबद्दल जी केवळ धार्मिक उत्सव नाही तर श्रद्धा, कष्ट आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याने प्रतीक आहे. पावसाळ्याच्या पहिल्या सरी बरसल्या की गंगापुत्र भोई समाजात गंगामाता पूजेची तयारी सुरू होते. हा दिवस प्रत्येक मच्छीमार कुटुंबासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. भोई समाजातील पुरुष दिवस रात्र प्राणहिता नदीच्या वाहत्या पाण्यात छोट्याशा लाकडी नावेत बसून जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. मुसळधार पाऊस, अंधार, वेगवान प्रवाह आणि अनेक संकटांचा सामना करत ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे गंगामाता ही त्यांच्यासाठी केवळ देवी नसून जीवनाचे रक्षण करणारी आई आहे. गंगामाता पूजेच्या दिवशी समाजातील माता भगिनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर नैवेद्य घेऊन गंगामाता मंदिरातून प्राणहिता नदी घाटापर्यंत भव्य मिरवणूक काढतात. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वाद्य आणि गंगामाता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुम जातो. नदीकाठी सर्व समाज बांधव एकत्रित येऊन गंगामातेला नैवेद्य अर्पण करतात आणि मनभावे प्रार्थना करतात. हे गंगामाते, तुझ्या कृपेने आमच्या नावा सुरक्षित राहू दे. आमच्या कुटुंबातील कोणाच्याही जीवाला कोणतीही इजा होऊ नको देऊ. आमच्या जाळ्यात भरपूर मासे येऊ दे आणि प्रत्येक घरात सुख समृद्धी नांदू दे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही परंपरा आजही समाजातील ज्येष्ठ बोईडो समाज प्रमुख आणि सर्व समाज बांधव अत्यंत श्रद्धेने जपत आहे. ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही तर नदीबद्दलची कृतज्ञता, कष्टाचा सन्मान आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याची जपणूक आहे. गंगामाता हीच मच्छीमारी समाजाची श्रद्धा, विश्वास आणि जीवनाची आधारवड आहे. एस मराठी न्यूज साठी विभागीय प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, सिरोंचा.